पुढची बातमी भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव गुहागरमधील आसगोली गटातून विजयी झालेले आहेत। रामदास कदम यांचे बंधू अरुण कदम हे खेडमधून विजयी झालेले आहेत, तर सुनील तटकरे यांचा मेहुणा अजय बिरवटकर हे देखील खेडमधून विजयी झाले आहेत। अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम या सावर्डेमधून विजयी झालेले आहेत। तर कोकणातील नेत्यांच्या नात्या गोत्यातले हे विजय। तर कशा प्रकारे नेत्यांच्या कुटुंबातील मंडळी विजयी झालेली आहेत त्यातले हे काही महत्त्वाचे अपडेट आपण बघतो आहोत। आणि यानंतर आता आपण बघूया पुण्यामध्ये आता पुन्हा काय परिस्थिती निर्माण झाली आहे। 73 जागा आहेत, यामध्ये भाजप 8 ठिकाणी विजयी झालेली आहे, शिवसेनेला 5 ठिकाणी विजय मिळाला आहे, राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष 43 जागांसह, काँग्रेसला इथे भोपाळही फोडता आलेला नाही। ठाकरेंच्या शिवसेनेनं 7 जागा जिंकलेल्या आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे आणि एकही अपक्ष इथून निवडून आलेला नाही। यानंतर साताऱ्याचं चित्र बघा, एकूण 65 जागा आहेत, त्यापैकी भाजप 32 जागा, शिवसेनेला 10 जागा मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादीला 18 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला 0, ठाकरेंची शिवसेना 0, राष्ट्रवादी शरद पवार 0 आणि इतर 0। यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेची स्थिती बघा,